मध्ये कटे भीमरथं वरं पुण्डरीकावदातो मणीन्द्रवी समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् उपजोनिया पुरती गाला एकमेका देऊन ते सुखे घालू वैकुंठ जैसे नाही कवर आम्ही काल्याचे एकमेका देऊन ते सुखे घालू प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग तेहूचे साधू श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि 4 चरणांचा काल्याच्या प्रकरणातील अभंग सेवेसाठी घेतलेला विठ्ठल विठ्ठल लवकर काला का म्हणजे त्यामध्ये काय असतात 5 विषय असतात 5 वस्तू असतात पोहे साखर है की नाही मिरची आंबट खारट तिखट गोड सगळंच असतात है की नाही म्हणून सगळे आपले हे 6 विकार 5 विकार आपल्याला त्यामध्ये नष्ट करायचे काला काला हा वैकुंठात नाही अमरावतीत नाही स्वर्गात नाही मग काला कुठे आहे संतांनी मृत्यू भगवान श्रीकृष्णाने वाळवंटात काला केला तो काला देवांना सुद्धा दुर्लभ तो गोपाळांना मिळाला खायला पण देव मासे झाले पण त्यांना काला मिळाला नाही मग आपल्याला काला मिळते किती आपण भाग्यशाली आहे बरोबर आहे की नाही मग भक्तजनी या पुढे येऊ म्हणजे आम्ही पुन्हा पुढील जन्माला येऊ तरी काल्याचा ग्रास घेऊ आताही आलो तरी काल्याचा ग्रास घेतो आणि पुढेही आम्ही येत राहू आणि काला खात राहू विठ्ठल विठ्ठल कारण काल्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करावं लागतं है की नाही चरित्र ते उच्चारावे चरित्र ते ज्या गोकुळामध्ये ज्या भगवंतांनी लीला केल्या त्या लीलेचं वर्णन आपल्याला करावं लागतं त्या चरित्राचं उच्चारण आपल्याला करावं लागतं आचरण नाही तर उपजोनीला पुढे येऊ काल्याचा ग्रास घेऊ आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात की जब जब होय धर्मी की ज्ञान जेव्हा जेव्हा या धर्मावर ज्ञानी येईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन आणि शेवटचा अवतार कल्की असेल आणि म्हणून गोपाळांना सांगितलंय की गोपाळांसमोर भगवंताने काला केला संतांनी आपल्या सोबत केला वाळवंटात केला पण देवांना तो दुर्लभ आहे भगवंताचं निवासस्थान वैकुंठ आहे पण हल्ली मुक्काम काय आहे मृत्यू लोक आहे त्यालाही वैकुंठात करमत नाही जिथे भक्त आहे वारकरी आहे तिथे भगवंताला करमत असते आहे की नाही मग भगवंताचे अवतार किती आहे अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि पूर्णत्व पूर्ण अवतार प्रभू रामचंद्राचा आणि पूर्णोत्तम अवतार श्रीकृष्णाचा आहे की नाही तर पूर्ण आणि पूर्णत्तम हे दोनच
पाच अवतार मुख्य सांगितलेले. रामाचा जन्म दिवसा 12 वाजता झाला, चैत्र महिन्यात झाला, सूर्योदयात झाला. आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्रीचे 12 वाजता झाला, कारागृहात झाला, रोहिणी नक्षत्रात झाला आणि श्रावण महिन्यात झाला, पावसाळ्यात झाला, पावसाचे दिवस होते. आणि अशा प्रकारे दोघांचा जन्म वेगळ्या वेगळ्या प्रकारे झाला. एकाच आचरण मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. एक बाणी एक पत्नी एक वचनी. इथे भगवान श्रीकृष्णाचं असं आहे की अनेक वचनी अनेक बाणी अनेक पत्नी. इथे कसल्याच बंधन नाही. इथे काय आहे? अमर्यादपणाने वागणं. आणि तिथे राम अवतारामध्ये मर्यादपणाने वागणं. म्हणजे मर्यादा ठेवून वागणे आणि इथे मर्यादा सोडून वागणं. दोन अवतार भगवंताचे असे आहे. म्हणून उपजून या पुरती युवकाला खाऊ दही भात, एकमेका देऊ मुख्य सुखे घालू हुंबरी. वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठात ऐसे नाही. अमरावतीत जा पुढे, कल्पवृक्षाचे बगीचे, स्त्री पुरुषांना सारखी बुद्धी आहे. कामधेनू आहे, गंधर्वाचं गायन आहे, अप्सरांचं नृत्य आहे, सर्व सुख सोयी आहे. पण इथे काय आहे? काल्याचा त्रास नाही. अमरावतीतही तेच आहे, स्वर्गातही तेच आहे, पण काला या मृत्यू लोकातच आहे. मग सगळं सुख मिळेल पण काला मिळणार नाही. मग हा काल्याचं सेवन आपल्याला मृत्यू लोकांमध्येच करायला मिळतं. आणि म्हणून आपण मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो तर पुण्य घेऊन पाप पुण्य करून जन्माला येतो प्राणी. कारण पाप आणि पुण्य जर समान असलं तर माणसाचा जन्म होत असतो. पाप आणि